मोठा गाजावाजा करत 23 डिसेंबरपासून सोलापूरमधून विमानसेवा सुरू होणार असण्याची घोषणा ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती। मात्र विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी यांच्यातील रखडलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे 23 रोजी होणारे पहिले उड्डाण रद्द करण्यात आले आहे। फ्लाय 91 या कंपनीकडून यासाठी धुक्यांसह इंधन भरण्यासाठीच्या सुविधेचे कारण दिले आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी 26 सप्टेंबर रोजी होडगी रोड येथील विमानतळाच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आलं होतं। त्यानंतर काही दिवसातच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना 23 डिसेंबरपासून गोवा येथील फ्लाय 91 कंपनीची विमानसेवा गोवा व मुंबई मार्गावर सुरू होणार असल्याची घोषणा केली होती। मात्र मागील अनेक दिवसापासून विमान कंपनी आणि विमानतळ प्राधिकरण यांच्यातील विविध करार अजून बाकी असल्याचे सांगितलं जात आहे। विमानासाठी लागणारे इंधन भरण्याची सुविधा सोलापूर विमानतळावर असावी अशी विमान कंपनीची मागणी आहे। त्याचबरोबर जर टँकरद्वारे पाकणी येथून इंधन पुरवठा करण्याची सोय करण्यात आली तर त्या इंधनासाठी सवलतीचे दर मिळावेत, यावरून विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी यांच्यात वाटाघाटी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। डिसेंबर महिन्यामुळे इतर मार्गावरील विमानसेवांचा वाढता व्याप पाहता नवीन मार्गावर धुक्यांच्या वातावरणात विमानसेवा सुरू करणे कठीण असल्याचे फ्लाय 91 या कंपनीकडून सांगण्यात आलं आहे। मागील अनेक दिवसापासून विमान कंपनी आणि विमानतळ प्राधिकरण यांच्यातील विविध करार अजून बाकी असल्याचेही सांगितलं जात आहे। विमानासाठी लागणारे इंधन भरण्याची सुविधा सोलापूर विमानतळावर असावी अशी विमान कंपनीची मुख्य मागणी आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूरकरांना विमानामध्ये बसून आनंद घेण्याचा, प्रवास करण्याचा मोह याला कुठे ना कुठे आळा बसल्याचे दिसत आहे। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।